चुकीचे कमेंट करायला लागले आहे, काही हरकत नाही. कारण त्यामध्ये आमचाच फायदा आहे. जेवढ्या चुकीच्या कमेंट येईल तेवढे वाचता येईल. पुन्हा लोक आमच्या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्ह राहते. जास्तीत जास्त लोक कमेंटा वाचते. त्यामुळे आमचा व्हिडिओ साहजिकच वॉच टाईम गेन करतो आणि साहजिकच तो व्हिडिओ रँकमध्ये येते. हा एक यूट्यूबचा नियम आहे. मी एक व्हिडिओ टाकला होता, म्हणजे रानातील चहा असा तो व्हिडिओ होता. पण त्यामुळे कसं आहे, मी ऑनलाईन लिहितो, त्यामुळे आणि अशा वेगवेगळ्या ताणतणावामध्ये होतो, त्यामुळे मी लक्ष नाही दिलं. तर रानातील चहा असं बोललो मी. पण गुगल कसं आहे, गुगल मी ऑनलाईन लिहितो, त्यामुळे गुगलमध्ये अनेक चुका होते, एक नाही हजारो चुका होते. तिथं कानातील चहा असा शब्द आला आणि तो शब्द मी तिथे सेव्ह केला. मी लक्षात माझ्या आलंच नाही अजिबात. त्यामुळे तर काही काही लोकांना चांगल्या कमेंट केल्या, तुम्ही भाऊ हे शब्द चुकीच्या लिहिला म्हणते. ते त्यांची गोष्ट चांगली आहे. पण काही काही अशा कमेंट आहे का घोबडा वांडरा तू तर लोकांच्या चुका काढते. ते तर जाणीवपूर्वक चुकीच्या कमेंटा लिहिते. त्याला बाबा मराठी शुद्ध लिहिता येत नाही अजिबात. आम्ही स्वतः लेखक आहो, कवी आहो, कादंबरीकार आहो. आम्हाला सर्वच जमते, मराठीमध्ये सर्वच जमते आम्हाला. फक्त ते एक मिस्टेक चूक झाली होती आमची, त्यामुळे ते एक चूक झाली आमची. तर ते असे कमेंट करतात, काही हरकत नाही. तुमची चुकीच्या कमेंट म्हणजे आमचं काही नुकसान नाही, आमचा फायदाच आहे. उलट आमचा मान वाढते. त्यामुळे तुमचा मान नाही वाढ, त्याच्यामध्ये दुसऱ्याची कुचेष्टा करून आपला फायदा होत नाही, आपली प्रतिष्ठा वाढत नाही अजिबात. हे तुम्ही लक्षात घ्या. मला काय वाटते सांगा.